नमस्कार शिक्षक बांधवांनो. अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण महा-टी-ई-टी 2025 ची तयारी करत आहोत आणि त्यामध्ये आज आपण पाहत आहोत मराठी विषयाचे अतिसंभाव्य 20 प्रश्न. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूयात. परंतु मित्रांनो, जर आपण या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका. मित्रांनो, या व्हिडिओची जर आपल्याला पी-डी-एफ हवी असेल, तर आमचं टेलिग्राम चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलमध्ये आपण जावं आणि ही जी पी-डी-एफ आहे, ही त्या ठिकाणावरून डाउनलोड करावी. चला तर मग सुरुवात करूयात. आज आपण पाहतोय मराठी विषयाचे अतिसंभाव्य 20 प्रश्न. या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, तो म्हणजे खालीलपैकी कर्तृ कर्मसंकर प्रयोगाचे उदाहरण कोणते? बघा, पर्याय क्रमांक या ठिकाणी आहे ए, बी, सी आणि डी. तू गाईला घालविलेस, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे, त्याने पुस्तक वाचले आणि तो निबंध लिहितो. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 1, तू गाईला घालविलेस. मित्रांनो, याचं कारण म्हणजे असं की या वाक्यात कर्त्याला म्हणजे तू या ठिकाणी द्वितीय पुरुषी हा जो कर्ता आहे, त्याला प्रत्यय नसतो. आता प्रत्यय नसल्यामुळे आणि गायीचं जे काही समजा आहे, या ठिकाणी गाय हे कर्म आहे आणि या कर्माला म्हणजे थोडक्यात सप्रत्यय या ठिकाणी लावलेला आहे. म्हणून मग या ठिकाणी ज्यावेळेला अशा पद्धतीनं क्रियापदाचं रूप हे कर्ता आणि कर्म या दोन्हीनुसार काय होत असतं, बदलत असेल, तर ते कर्तृ कर्म संकर प्रयोगाचे उदाहरण असते. म्हणून याचं उत्तर आहे तू गाईला घालविलेस. त्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा आहे, तो म्हणजे देऊळ या शब्दाचे सामान्य रूप खालीलपैकी कोणत्या प्रकारे होते? आता देऊळ या शब्दाचं सामान्य रूप जे आहे, ते म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक आहे सी, देवळा. जसं की उदाहरण जर आपण पाहिलं, तर देऊळ या उकारांत जे नपुंसक लिंगी नामाचं सामान्य रूप होत असताना ऊचं काय होत असतं, व होत असतं आणि म्हणजे जसं की देऊळ अधिक आत म्हणजे देवळात. बघा, म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल देऊळ अधिक आत म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल देवळात. आता मग इथं देवळा हे काय झाला, त्याचा सामान्य रूप आहे असं या ठिकाणी सांगता येईल. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक तिसरा आहे, अलंकार ओळखा. आता या ठिकाणी अलंकार आहे, ती रडली समुद्रच्या समुद्र. आता आपल्याला लगेच लक्षात येतंय की या ठिकाणी अलंकार आहे तो म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. कारण समुद्राची समुद्र रडली म्हणजे खरंच समुद्र इतकं रडता येऊ शकतं का? नाही. परंतु येथे रडण्याचं क्रियेचं प्रमाण जे आहे, हे म्हणजे अवास्तव आहे, असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे खूपच फुगवून गोष्ट सांगितलेली असते. असं ज्यावेळेला असतं, तो म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार असतो. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौथा प्रश्न आहे, भुजंगप्रयात वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? आता भुजंगप्रयात जे अक्षरगण वृत्त असून आपल्याला माहिती आहे की हे अक्षरगण वृत्त आहे आणि त्यामध्ये 12 अक्षरे असतात, हे आपण लक्षात ठेवायचंय. मग त्याचा जर गण आपण पाहिला तर तो य, 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 य आणि य या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळतो. याचं उदाहरण जर पाहिलं आपण, तर मना सज्जना भक्तिपंथेची जावे, हे आपल्याला म्हणजे सांगता येईल. तर बघा, लक्षात राहू द्यायचं आहे, याचं पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. भुजंगप्रयात वृत्तात प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? तर 12 अक्षरे असतात. त्यानंतर आहे आता इथं या ठिकाणी खालीलपैकी पररूप संधीचे उदाहरण कोणते? आता या ठिकाणी आपल्याला पररूप संधी काय आहे आणि पूर्वरूप संधी काय आहे, हे आपल्याला अगोदर कळणं गरजेचं असतं. जेव्हा दोन्ही स्वर एकत्र येतात आणि 2 स्वर एकत्र येऊन ज्या वेळेला पररूप, पर म्हणजे नंतरचा, म्हणजे पहिला स्वर जो आहे, हा काय होत असतो, लोप पावत असतो. म्हणजे पहिला स्वर काय होतो, लोप पावतो आणि दुसरा स्वर जो आहे, हा कायम जशास तसा राहतो.
म्हणून अशा वेळेला आता इथं या ठिकाणी आपण पाहूयात मग, की गडी अधिक आत, गड्यात, नदी अधिक आत, नदीत आणि त्यानंतर पुढे काही अधिक असा, काहीसा आणि घरी अधिक ई. तर हे जशास तसं राहिलेलं आहे ई. म्हणून मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल हे पररूप संधीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे घर अधिक घरी नाही, घर अधिक ई असं आहे हे सॉरी. तर बघा म्हणजे हे असं अशा पद्धतीचं ऑप्शन आहे. घर अधिक ई बरोबर घरी. मग इथं याच्यातला अ जो आहे आणि हा ई आहे, तर हा ई जशास तसा राहिला. हा लोप पावला. म्हणून मग या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6वा आहे. अर्वाचीन या शब्दाचा नेमका विरुद्धार्थी शब्द कोणता? आता अर्वाचीन याचा विरुद्धार्थी शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 किंवा सी तो म्हणजे प्राचीन. अर्वाचीन म्हणजे आधुनिक असतो मित्रांनो, हे लक्षात राहू दे. समानार्थी काही वेळेला परीक्षेत पडू शकतो. बघा आधुनिक म्हणजेच थोडक्यात नवीन हे आपल्याला सांगता यायला पाहिजे आणि मग जे प्राचीन जे आहे, प्राचीन म्हणजे हे जुनं असतं आणि हे पूर्वीचं आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून अर्वाचीन या शब्दाचा विरुद्धार्थ आहे तो म्हणजे प्राचीन. अद्ययावत तो अपडेटेड असणार आहे. आधुनिक तो बी आत्ताचाच, नूतन तोही नवीन. हे समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळू शकतात. परंतु प्राचीन हा त्याचा योग्य विरुद्धार्थी शब्द आहे, असं आपल्याला सांगता येईल. खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे तूप. तूप हा शब्द मराठीत कानडी भाषेतून आलेला आहे. हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता जर पाहिलं तर बटाटा हा पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे. त्यामुळं तोही नाही. आज जर इकडं दादर पाहिलं तर दादर हे गुजराती भाषेतला आहे आणि हापूस जर पाहिला तर हा पोर्तुगीज भाषेतला आहे. म्हणून मग तूप जे आहे हे कानडी भाषेतून आहे. हे योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8वा आहे, "तू हे काम करायला हवे होतेस." या वाक्यातील हवे होतेस हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की बघा स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थी आणि त्यानंतर आहे संकेतार्थी. तर इथं विद्यार्थी आपण म्हणजे इथं लक्षात घ्यायचं हे विद्यार्थी आहे, असं आपल्याला सांगता येईल. बघा या पद्धतीनं मग आपण याचं उत्तर आहे, हवे होतेस जे आहे, तर हे विद्यार्थी जे आहे, हे प्रकारचं क्रियापद आपल्याला पाहायला मिळतं. कारण हे जर पाहिलं तर योग्यता किंवा कर्तव्य किंवा शक्यता दर्शवलं हवे होतेस. अशा पद्धतीनं आपल्याला दाखवलं. म्हणजे क्रियापदाला जर कधी वा, वी, वे असे प्रत्यय जर लागत असतील, तर ते क्रियापद हे विद्यार्थी क्रियापद असतं. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाचा गौरव केला जातो? असं या ठिकाणी प्रश्न आहे. त्याचं उत्तर आहे ते म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यांच्या निर्भीड आणि ओजस्वी लेखन जे आहे, त्या लेखनामुळे तसेच मराठी भाषेचा जे काही भाषेचे जे महत्त्वाचे प्रतिपादन त्यांनी केलेलं आहे, त्या गोष्टीमुळे त्यांना मराठीचे शिवाजी म्हणून ओळखलं जातं. नाव लक्षात राहू द्या विष्णू शास्त्री चिपळूणकर. त्यानंतर पुढे आहे प्रश्न 10वा तो म्हणजे पिकलेले पान या शब्दसमूहासाठी योग्य लाक्षणिक अर्थ कोणता? पिकलेले पान. आता झाडाचे जे पिकलेलं पान असतं, तर हे लवकरच गळून पडतं. तशाच पद्धतीनं आयुष्याची देखील अंतिम व्यवस्था किंवा अवस्था म्हणू, ही काय होत असते जवळ संपुष्टात येत असते. म्हणून ती व्यक्ती म्हणजे म्हातारा माणूस असं या ठिकाणी त्याचा लाक्षणिक अर्थ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून मग पिकलेलं पान म्हणजेच काय असतो? म्हातारा माणूस. त्यानंतर 11वा प्रश्न आहे, अव्ययी भाव समासाचे उदाहरण कोणते नाही? आता या ठिकाणी बघूयात मग अव्ययी भाव समास जो आहे, या ठिकाणी बघा आपण जर पाहिलं तर आपण याचं उत्तर जे आहे ते उत्तर सांगतो ते आहे पाप, पुण्य. बघा याचा जर विग्रह आपण केला तर तो आहे पाप किंवा पुण्य असं आपल्याला सांगता येईल. मग
पाप किंवा पुण्य असा होतो. म्हणजे हा वैकल्पिक द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. म्हणजे याचा अर्थ हे अव्ययी भाव समासाचं उदाहरण नाही. बघा, यथाशक्ती, दररोज आणि गैरहजर. आपल्याला माहिती आहे अव्ययी भाव जे असतात त्याच्यामध्ये उपसर्ग काय होत असतो जनरली लागत असतो आणि हा उपसर्ग जो आहे म्हणजे अव्ययी भाव समासात थोडक्यात आपण जर पाहिलं तर पहिलं पद जे आहे हे प्रधान असतं. म्हणून मग आपल्याला सांगता येईल पण हे पाप किंवा पुण्य हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे. त्याही पेक्षा तो किंवा आहे म्हणजे तो वैकल्पिक द्वंद्व समास आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून अव्ययी भाव समासाचं उदाहरण नसलेलं एक म्हणजे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक ए पाप पुण्य. चला त्यानंतर 12वा प्रश्न आहे मराठीत शब्दांच्या जातीपैकी विकारी जाती किती आहेत? आता विकारी जाती आपण पाहूयात. तर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की 8 ज्या शब्दांच्या जाती आहेत त्यातल्या पहिल्या जाती 4 आणि दुसऱ्या 4 या अशा आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्या 4 जाती ज्या आहेत त्या विकारी आहेत. त्यांच्यामध्ये थोडक्यात काय होत असतो बदल आणि नंतरच्या ज्या 4 आहेत त्या अविकारी जाती आहेत. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. म्हणून मग आपल्याला सांगता येईल नाम, सर्वनाम, क्रिया म्हणजे विशेषण आणि क्रियापद या 4 ज्या आहेत ह्या विकारी जाती आहेत आणि त्यानंतर जे समजा तिथून पुढच्या त्या जे थोडक्यात क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, त्यानंतर उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय या 4ही सुद्धा काय आहेत आपल्याला सांगता येईल त्या अविकारी आहेत. म्हणून विकारी जाती आहेत त्या म्हणजे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सी उत्तर. तर आहे त्याचं 4. बघा त्यानंतर 13वा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? आता तत्सम नसलेला जो शब्द आहे त्याचं उत्तर आहे ते म्हणजे सासू. सासू हा शब्द मूळ संस्कृत भाषेतून आलेला आपल्याला पाहायला मिळत असतो. तर सासूचं जे आहे त्याचं जर संस्कृतमधला शब्द जर पाहिला तर तो आहे श्वश्रू असं त्याचं आपल्याला हे सांगता येईल. त्याला आपण दुसरा उकार देऊयात. बघा श्वश्रू या शब्दापासून तो शब्द तयार झालेला आहे. म्हणजे तो जशास तसा तो तद्भव शब्द आहे असं कारण याचा श्वश्रूचं तयार झालेला आहे थोडक्यात सासू. म्हणजेच तो आपल्याला मग काय सांगता येईल, तो तत्सम नाही, तर तो तद्भव शब्द आहे. आता हस्त हा मराठीत सुद्धा आहे. त्यानंतर कवी मराठीतही आहे, संस्कृतमध्ये आहे. मंदिर म्हणजे हे तत्सम आहेत हे तीनही. सासू हा शब्द काय नाहीये, तत्सम शब्द नाही. बघा त्यानंतर आहे पुढे 14वा प्रश्न, सुतोवाच करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? प्रारंभ, चांगले बोलणे, शेवट करणे, स्तुती करणे. तर याचा पर्याय क्रमांक म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे प्रारंभ करणे. सुतोवाच करणे म्हणजे एखाद्या कार्याची किंवा एखाद्या म्हणजे भाषणाची म्हणूयात सुरुवात करणं, प्रारंभ करणं किंवा त्याची प्रस्तावना मांडणं याला सुतोवाच असं म्हणत असतो. त्यानंतर पुढे 15वा प्रश्न आहे. वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. आमचा छोटा मुलगा काल सकाळी लंगडी घालत शाळेत गेला. आता हे आपण समजून घेऊयात, की नेमकं काय आहे. तर बघा याचं योग्य उत्तर आपण या ठिकाणी सांगूयात अगोदर आणि मग पाहूयात. काल सकाळी लंगडी घालत होता. आता या वाक्यातील विधेय आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विधेय म्हणजे काय हे समजलं पाहिजे. तर विधेय म्हणजे या ठिकाणी असतं ते म्हणजे क्रियापद आणि त्यानंतर आपल्याला सांगता येईल, की विधेयाबद्दलची अधिक माहिती आहे, ती थोडक्यात आपल्याला इथं काय सांगता येते, गेला हे सांगता येतं. आता या ठिकाणी आपल्याला उद्देश्य म्हणजे काय हे माहिती असणं गरजेचं आहे. मग उद्देश्य म्हणजे तो असतो कर्ता या ठिकाणी. आता बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की ज्यावेळेला आता हे विधेय विस्तार विचारलेला आहे. म्हणून मग या क्रियापदाबद्दल अधिक माहिती जे सांगणारा शब्द आहे. थोडक्यात इथं केव्हा गेला? काल सकाळी. गेला आहे. लक्षात राहू द्यायचं म्हणजे हे क्रियापद आहे गेला. म्हणजे हे पण मग आपल्याला सांगता येईल इथपासून तर काल सकाळी लंगडी घालत हे जो आहे हा विधेय विस्तार आहे
आणि शाळेत थोडक्यात गेला, हे काय आपल्याला सांगता येईल, तो अ, विधेय आहे असं आपल्याला सांगता येऊ शकतं. चला, त्यानंतर मग आता पुढे 16वा प्रश्न आहे. मराठी वर्णमालेत स्वरादी किती आहेत? मित्रांनो, हा खूप सोपा प्रश्न आहे. मराठी वर्णमालेमध्ये 2 स्वरादी आहेत, आणि आहा. त्यानंतर विभक्ती ओळखताना तृतीय विभक्तीचा कारकर्ता किंवा कारकार्थ कोणता असतो? थोडक्यात असा प्रश्न आहे. तर विभक्ती ओळखत असताना बघा, लक्षात द्यायचं आहे. तर तृतीय विभक्तीचा कारकर्ता कोण असतो? तर तो आहे करण. मग तृतीय विभक्तीचा कारकर्ता जो आहे तो करण असतो. आणि मग या ठिकाणी आपल्याला सांगता येतं, उदाहरणार्थ रामाने बाणाने रावण मारला. आता येथे बाण हा साधन आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, तर त्या ठिकाणी करण हे त्याचा काय आहे, विभक्तीचा कारकर्तक आहे. तो कारकर्ता आहे तो तृतीय विभक्तीचा. 18वा प्रश्न आहे. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द तो म्हणजे, कृपण याचा अर्थ आहे तो म्हणजे उधळ्या. कृपण म्हणजे कंजूस आपल्याला सांगता येऊ शकतं. श्रीमंत म्हणजे तसं येणार नाही. त्यानंतर याचक म्हणजे तोही येणार नाही. म्हणून मग आता इथं जर कृपण म्हणजे कंजूस आहे, तर मग उधळ्या म्हणजे कंजूसचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 19वा प्रश्न आहे. शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, आपल्याला सांगता येईल शर्वरी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे रात्र. बघा, शर्वरी हा शब्द रात्र या शब्दाचा समानार्थी आहे. त्यासोबतच आणखी यामिनी, त्यासोबतच निशा, रजनी हे देखील या शर्वरी शब्दाचे किंवा रात्र शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. शेवटचा प्रश्न आहे 20वा, तो म्हणजे भावकर्तरी प्रयोगाचे वाक्य ओळखा. आता भावकर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे या ठिकाणी, आज दिवसभर सारखे गडगडते. म्हणजे ज्या वाक्यात कर्ता स्पष्टपणे नाही, लक्षात घ्या, त्यासोबत किंवा क्रियापदाच्या थोडक्यात मूळ धातूतच कर्ता थोडक्यात समाविष्ट असतो, अशा वेळेला तो भावकर्तरी प्रयोग असतो. उदाहरण जर पाहिलं तर उजाडले, सांजावले, मळमळते. मग इथं या ठिकाणी गडगडते आहे. म्हणजे गडगडते जो आहे, या क्रियापदाला या ठिकाणी कर्ता नाही, इथं कर्ताच नाहीये. म्हणून हे भावकर्तरीचं उदाहरण आहे. हे आपण या ठिकाणी सांगता येईल. मित्रांनो, हे 20 प्रश्न नक्कीच आपल्याला कॉन्फिडन्स देऊन जातील आणि आपण हे पाहिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार देखील आहेत. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल, तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही या ठिकाणी घेऊन येत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.